कोंढवा ते खडी मशीन रस्ता रुंदीकरण कारवाईवर प्रश्नचिन्ह. मोबदला टीडीआर व एफएसआय न देता अतिक्रमण हटवण्याचा आरोप. नागरिकांचा न्यायालयाचा इशारा. पुणे येथील कोंढवा ते खडी मशीन रस्ता रुंदीकरणाच्या कारवाई दरम्यान महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या भूमिकेवर नागरिकांकडून गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. सुमारे 40 ते 50 वर्षापासून स्वतःच्या जागेत व्यवसाय करणाऱ्या जागा मालकांवर कोणताही टीडीआर, एफएसआय किंवा आर्थिक मोबदला न देता केवळ नोटीस देऊन कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते ही कारवाई कायद्याच्या चौकटीत असल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात जागा मालकांना कोणतीही भरपाई न देता अन्याय केला जात आहे. रस्त्याच्या विकासासाठी जागा देण्यास नागरिकांची तयारी असली तरी त्या बदल्यात योग्य मोबदला मिळावा अशी त्यांची मागणी देखील आहे. दरम्यान गेल्या 4 वर्षात महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसताना अशा प्रकारच्या कारवायांकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या कारवायांना अचानक वेग आल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचा संशयही जागा मालकांकडून व्यक्त केला जात आहे. याशिवाय अतिक्रमण विभागातील काही कर्मचारी ठराविक जागांवरच कारवाई करत असल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रक्रियेत मोठ्या आर्थिक व्यवहारांचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. या सर्व घडामोडींविषयी काही जागा मालक महानगरपालिकेविरोधात लवकरच जनहित याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. धन्यवाद. ही जी झालेली कारवाई आहे या कारवाई संदर्भात तुम्ही काय सांगाल? सर, ही जी आहे ना, ही नगरपालिकेने जेव्हा सायकलची रेस होती त्याच्या 1 महिना अगोदर आम्हाला नोटीस दिली होती की 2015चा हा जो आहे ना 40 मीटरचा रस्ता आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही जे आहे ना, तुम्ही तुमची जे दुकानं आहे ते दुकानं तुम्ही पाठीमागे घेण्यात यावे म्हणून. तर त्या पिरियडला जे आहे ना, ही जी जागा ही सगळ्यांची स्वमालकीची जागा आहे आणि ह्या जागेचं जे आहे ते जागेचे टॅक्ससुद्धा जे ना नगरपालिकेमध्ये भरलेले आहे. त्याच्यानंतर जे आहे त्याच्यानंतर त्यांनी हा जो रस्ता आहे हा रस्ता बनवला आणि त्याच्यानंतर इलेक्शन झालं. इलेक्शन झाल्यानंतर काल हे अचानक आले आणि काहीही नोटीस न देता हे सगळ्यांचे जे पक्के जे दुकानं होते त्या दुकानावर यांनी कारवाई केली आणि साहेबांनी आम्हाला 5 मिनिटाची ही मुदत दिली नाही की तुम्ही ही जागा खाली करा. परत त्याच्यानंतर जागा किती पाठीमागे घेण्यात यावी, काय पाठीमागे घेण्यात यावी त्याच्याबद्दलही त्यांनी काही सांगितलं नाही. त्यांचं काही ठराविक दुकानावरच कारवाई झाली आहे का? काही ठराविक दुकानावर कारवाई झाली असं म्हणण्यापेक्षा जे आहे ना, आता त्यांनी जे ना त्याच्यात आम्ही काही हे बघितलं नाही की कोणत्या दुकानावर कारवाई झाली आणि कोणत्या दुकानावर कारवाई झाली नाही. पण ते साहेब जे ना काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. त्यांनी जे ना आले धडाधडा आम्ही फेरीवाल्यांना रोडवर दुकानं घेऊन बसलेत. हे स्वतःच्या स्वमालकीची जागा आहे आणि या जागेवर अशी कारवाई होण्यापूर्वी त्यांनी आम्हाला मुदत द्यायला पाहिजे होती. ही आम्ही विनंती केली पण त्यांनी ते आमची विनंती काही मान्य केली नाही. या जागेचा काय टीडीआर, एफएसआय मोबदला दिलाय का? काहीच टीडीआर दिला नाही, एफएसआय दिला नाही, मोबदला दिला नाही. प्रशासनाकडून तुमची काय मागणी असणार आहे? प्रशासनाकडनं आम्हाला एकच मागणी आहे की जे ना तुम्हाला जर जागा ताब्यात घेण्यात यावी तर आम्हाला ते पहिले नोटीस द्या, किती जागा पाठीमागे घेण्यात यावी त्याची आम्हाला ते लिगली आम्हाला माहिती द्या. त्याच्याबद्दल जे टीडीआर, एफएसआय काय देणार आहे त्याची आम्हाला ते प्रत द्या. त्या हिशोबाने आता आमच्या इथे तुम्ही जागा द्यायला तयार आहात? आम्ही जागा द्यायला तयार आहोत. पद्धतीने जागा द्यायला हे जागा मालक तयार आहेत, परंतु कोणताही टीडीआर, एफएसआय किंवा मोबदला ते द्यायला तयार नाही आहेत. तर पाहूया या आपण लावलेल्या बातमीनंतर नगरपालिकेचं प्रशासन कशा पद्धतीने जागा होतंय आणि या जागा मालकांना त्यांचा न्याय मिळेल. आपल्यासमोर आहेत या दुकानाचे जे काही मालक आहेत ते मालक. कालच पुणे महानगरपालिकेने जी काही कारवाई केलेली आहे त्या कारवाई संदर्भात आपण काय सांगा? यांनी 2 मार्किंग केले, 12 मीटर आणि 18 मीटर. ॲक्च्युली 18 मीटर जो आहे तो बांधकाम करताना सेटबॅक सोडायचा भाग आहे. 12 मीटर जे आहे पुढं आम्ही म्हणजे बाँड्री आहे आमची, एक्झॅक्टली मार्किंग करून दिली तर आम्ही तिथपर्यंत तुम्हाला जागा द्यायला तयार आहे. आणि आमच्या जागेचा काय मोबदला येणार आहे तो आम्हाला ऑन पेपर सांगा. म्हणजे मोबदला काय देणार आहे ते सांगत नाहीत? काहीच सांगत नाही आहे, नुसती येऊन कारवाई करून गेली. किती दुकानांवर कारवाई झाली? सगळी कमीत कमी 30 दुकान आहे. 30 दुकानावर आहे. तुम्ही सोमजी पासून खडी मशीनपर्यंत नोटीस वगैरे किती दिवस झाले दिले होते? डिसेंबर महिन्यात फक्त. त्याच्यात लिहिलं होतं 100 बाय 100 शेड आहे, हे आहे, काढून घ्या म्हणून. बाकी रोड रायडिंगची काही आम्ही 2-3 वेळा कॉर्पोरेशनमध्ये जाऊन पण आलो, काही मार्किंग करून दिलेली नाही आहे. बाहेर पट्टे मारलेत फक्त घेऊन. म्हणजे मोबदला देत नाहीत काही, परंतु फक्त काय नाही. या जागेचं काय रिटर्न आहे, आम्हाला काय आहे, रोड रायडिंगचं काय आहे ते काहीच सांगत नाही. म्हणजे रायटिंग मध्ये काही देत नाहीये, फक्त कारवाई करायची. हे आहेत नागरिक, या ठिकाणी व्यवसाय करणारे लोक आहेत. आपण पाहतोय मार्किंग करून देत नाही, कोणत्याही प्रकारचा मोबदला देत नाही रोडमध्ये जागा घेण्याची आणि नगरपालिका कारवाई करते. एका ठिकाणी आपण इमारती उभ्या राहत आहेत, त्या इमारतींमध्ये बेकायदेशीर बांधकाम होताना दिसतंय, परंतु तिथं कारवाई करायला अधिकारी धजावत नाहीत
परंतु व्यवसाय करणाऱ्या लोकांना इथं त्रास दिला जातोय. काय सांगाल आपण या कारवाईबद्दल थोडक्यात सांगा. आता हे तुम्हाला अन्यायकारक वाटते का? म्हणजे फक्त एक नोटीस दिली डिसेंबर महिन्यात, त्याच्यानंतर आम्ही 3-4 वेळा कॉर्पोरेशनमध्ये जाऊन आलो, तिथे काही उत्तर भेटत नाही आहे. आमचं म्हणणं एकच आहे की आम्हाला आमची जागा कुठपर्यंत आहे, 12 मीटर 18 मीटर हे फायनल करा. दोन्ही बाजूनी सारखंच ॲक्वायर केलेलं आहे का? काहीच माहिती नाही. समोर तर बिल्डिंग झालेली आहे ना. झालेली आहे. त्यांनी जागा सोडलेली आहे, ह्या बाजूला जागा सोडायचं बाकी राहिलेलं आहे. 40 मीटर रोड आहे असं म्हणतात.